आज महाराष्ट्राच्या राजकारणातला प्रचंड गदारोळ जणू अचानक थांबलेला दिसतो आहे. अजित पवार, ज्यांच्या शब्दांना वजन होतं, निर्णयांना धार होती, ज्यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन शिस्तीत, वेगात आणि ठोस दिशेने चालत होतं, तासनतास काम करण्याची तयारी, यंत्रणेवर असलेली पकड आणि पुढील काळासाठी आखलेले दूरगामी आराखडे, हे सगळं आज एका क्षणात थांबल्याची जाणीव वातावरणात होते. कालपर्यंत जे एकमेकांचे कट्टर विरोधक होते, सत्तेसाठी आमने सामने उभे होते, तेच आज एका दिशेने वळलेले दिसतायत, बारामतीकडे. का बरं? कारण तिथे आज राजकारण नाहीये, तिथे माणूसपणाची जाणीव आहे. आजचं हे दृश्य राजकारणाला आरसा दाखवणारं आहे. सत्तेच्या खुर्च्या, पक्षांचे झेंडे आणि निवडणुकांची रणधुमाळी या सगळ्यांची किंमत काळाच्या एका क्षणात उघडी पडते. टीका, आरोप आणि वैचारिक युद्धे क्षणात निरर्थक ठरतात. शेवटी उरतात त्या फक्त आठवणी आणि नाती. एक प्रश्न अस्वस्थ करतो. ज्यांच्याशी आपण आयुष्यभर कधीच प्रेमाने 2 शब्द बोलू शकत नाही, ते कायमचे नसतील अशी जाणीव होताच डोळे भरून का येतात? मग हेच प्रेम, हीच आपुलकी जिवंतपणे व्यक्त करणं आपल्याला इतकं अवघड का जातं? आज संपूर्ण महाराष्ट्र बारामतीकडे पाहतो आहे. ते केवळ एक भौगोलिक ठिकाण नाही, तर एक ठळक प्रतीक आहे. माणूस कितीही मोठा झाला, कितीही सत्ता किंवा संपत्ती मिळवली, तरी शेवटी तो प्रेम, स्वीकार आणि आपुलकीचाच शोध घेत असतो. आपण उद्याचे आराखडे आखत बसतो. पुढची वर्ष, पुढची सत्ता, पुढची स्वप्न. पण पुढचा श्वास आपल्या हातात आहे का? याची खात्री, याची जाणीव कुणाकडेच नसते. आज जे आहेत ते उद्या असतीलच असं नाही. म्हणूनच हेवे दावे, द्वेष आणि कटुता बाजूला ठेवूया. कुणाचं मन दुखावू नका. उद्याचा हिशोब मांडण्यापेक्षा आजचा दिवस माणूस म्हणून जगा. कारण शेवटी निरोप घेताना आपल्यासोबत जातं ते फक्त प्रेम आणि आपुलकी. उरलेलं सगळं इथेच थांबतं. एवढंच ठामपणे सांगेल की माणूस म्हणून जगावं, कारण उद्याची सकाळ कोणासाठी काय घेऊन येईल हे कोणालाच माहीत नसतं. राजकारण शून्यातून उभं राहतं आणि शून्यातच संपतं. उरते ती फक्त माणुसकी.